फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो द इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि अन्न पुरवठा निरीक्षक संदर्भात म्हणजे जी 2023ला जी भरती होणार आहे अन्न पुरवठा निरीक्षकाची, आणि मी या संदर्भात 2 दिवसापूर्वीच एक लेक्चर घेतलं होतं. तुम्ही सगळ्यांनी खूप ते लेक्चर पाहिलं असेल आणि त्या लेक्चरमधून खूप सारे विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील आले. याच प्रश्नांचं निरसन करण्यासाठी काही मोजके प्रश्न आणि काही मोजके पॉईंट मी तुमच्या समोर घेऊन येतोय की सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारलं की सर जाहिरात कधी नेमकी येणार आहे. कारण आतापर्यंत आपल्याला हेच कळालेलं आहे की अन्न पुरवठा विभागाच्या अंतर्गत जे काही 2 पदांसाठी ज्या ऍड आपल्याला पाहायला मिळणार आहेत, खरं तर 320 पेक्षा सुद्धा जास्तीत जास्त पदं जे आहेत म्हणजे 320 पेक्षा जास्त पदांची ही ऍड असणार आहे. याच्यामध्ये अन्न पुरवठा निरीक्षक हे सुद्धा पद या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. तर या अनुषंगाने ही ऍड नेमकी कधी पडणार आहे या संदर्भात सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांना मला असं लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आहे की नेमकं कोणकोणता ग्रॅज्युएशन असलेला विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो, म्हणजे पात्रता काय असेल या संदर्भात सुद्धा आज मी एक क्लिअरिफिकेशन देणार आहे. आणि ही परीक्षा नेमकं कोण घेणार आहे या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेत. खरं तर मी त्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलेलं आहे, तरी सुद्धा काही मोजक्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत, हे लक्षात घ्या. ओके, बघा पुरवठा शाखेतील बघा हे लक्षात घ्या, महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तरीय लिपिक, बघा लिपिक पद आहे आणि पुरवठा निरीक्षक ह्या 2 पदांसाठी ही जाहिरात असणार आहे. ही जाहिरात मित्रांनो 320 पेक्षा सुद्धा जास्त जागेची जाहिरात आहे, लक्षात घ्या. आणि नेमकी TCS ही एक्झाम घेणार आहे की IBPS ही एक्झाम घेणार आहे, तर इथे खूप क्लिअरली होतं, हे खूप क्लिअर स्पष्ट होतं या ठिकाणी की ही एक्झाम जी आहे ती IBPS कंडक्ट करणार आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. IBPS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे, हे समजून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे बघा, तर शैक्षणिक अर्हता काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हा देखील प्रश्न विचारला की सर शैक्षणिक अर्हता आम्हाला परत एकदा सांगा. लक्षात घ्या, उमेदवार जो आहे तो मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट, तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. मग विद्यार्थी म्हणजे हे पुढचं काय दिलंय सर, तर परंतु अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देता येईल. याचा अर्थ काय होतो हे थोडंसं नीट समजून घ्या. लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. एखादा विद्यार्थी सपोज ए हा विद्यार्थी इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे समजा, उदाहरणार्थ एनी ग्रॅज्युएट, आणि बी हा विद्यार्थी जो आहे हा देखील ग्रॅज्युएट आहे, पण त्याने अन्न विज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान विषयामधून काय केलेलं आहे रे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि एक्झाम अंती ह्या दोघांना सुद्धा समान मार्क आहेत. तर अशा वेळेस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा विचार न करता किंवा इतर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्याचा विचार न करता जास्तीत जास्त विचार केला जाईल अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान शाखेतील पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्याचा. ओके, म्हणजे एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय, पण जर समान गुणाची फेज जर आली कधी, तर समान गुणाच्या कंडिशन मध्ये अन्न विज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान या विषयात पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्याचा विचार जास्तीत जास्त प्रमाणात केला जाणार आहे. एवढी साधी सरळ सोपी गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे असते म्हणता येईल. ओके, 10वीचं सर्टिफिकेट जे आहे ना, इथे तुम्हाला 10वीला तुम्हाला मराठी विषय असेल बघा, तर हेच तुमचं काय आहे, मराठी भाषेचं ज्ञान असणार आहे. ओके, येते लक्षात, त्यामुळे कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. संगणक अर्हता प्राप्त प्रमाणपत्र, तर लक्षात घ्या DOE ACCच्या सोसायटीच्या अधिकृत CCC O लेवल, A लेवल, B किंवा C लेवलची जे काही एक्झाम असतील या एक्झाम तुम्ही उत्तीर्ण करणं गरजेचं आहे. किंवा ह्या जर नसतील तर तुम्ही MSCIT केलेला असेल तरी चालेल, MSCIT असेल तरी चालेल. किंवा काही विद्यार्थ्यांचं MSCIT झालेलं नसतं, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नियुक्त झाल्याच्या नंतर ते जी मुदत देतील त्या मुदतीमध्ये तुम्ही काय करू शकता, MSCIT पूर्ण करू शकता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये मराठी आणि हिंदी विषय नव्हता अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या मंडळाची मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक राहणार आहे. निवड झाल्याच्या नंतरचा भाग तो आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाहीये. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सर जाहिरात कधी येणार आहे?
आता लक्षात घ्या, खरं तर जाहिरातीची चर्चा ही डिसेंबर पासून चालू आहे. लक्षात घ्या, डिसेंबर पासून हे म्हणतायत की जाहिरात येईल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल जाहिरात येऊ शकत होती. पण आता काही न्यूज ज्या हाती लागतायत त्या अनुषंगाने हे लक्षात येतंय की आयबीपीएस कडे येते लक्षात, आयबीपीएस कडे एक्झाम कंडक्ट करण्याची सर्व जबाबदारी देण्यात आलेली आहे, तसा करार झालेला आहे. येते लक्षात. आणि सोबतच या अनुषंगाने ही सगळी जी काही प्रक्रिया आहे, ओके, माझा हा अंदाज मी तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या, जून मधील 15 ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला जाहिरात मिळू शकते. जाहिरात जी आहे ती कधीपर्यंत मिळू शकते? जून मधल्या 15 ते म्हणजे मिड जून, जूनच्या मध्यामध्ये तुम्हाला जाहिरात मिळू शकते. आणि जाहिरात आल्याच्या नंतर एकाच महिन्यामध्ये म्हणजे जुलै 15 ते 20 या तारखेपर्यंत तुमची परीक्षा होऊ शकते. हे लक्षात घ्या. म्हणजे एक महिनाच कालावधी, म्हणजे साधारणतः 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी म्हणतोय काय की जर आपल्याला आत्तापासून ह्या गोष्टीची जर का चाहूल आहे, अंदाज आहे, तर आपल्याला आत्ता बघा, आज आहे 20 मे, 20 मे ते 20 जून ते 20 जुलै असा जरी अंदाज काढला तरी मित्रांनो आपल्याकडे 60 दिवस आहेत. हे लक्षात घ्या. परीक्षाची जाहिरात आल्याच्या नंतर अखंड महाराष्ट्र तयारीला लागतो. ही स्पर्धा आहे. लक्षात घ्या. जो लवकर सुरुवात करील त्याला त्याचा जास्तीत जास्त अभ्यास होईल, त्याची सर्वात जास्तीत जास्त रिव्हिजन होईल, त्या कॅन्डिडेटला इथे सर्वात जास्त फायदा मिळू शकतो. हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलंय की 4 भाग आहेत. मराठी आहे, इंग्रजी आहे, मॅथ रिझनिंग असणार आहे आणि सामान्य ज्ञान असणार आहे. आणि या संदर्भात डिटेल माहिती मी तुम्हाला माझ्या पहिल्या लेक्चर मध्ये दिलेली आहे. ते सगळ्यांनी व्यवस्थित बघा. आणि हे सगळे जे आहेत ते 200 मार्कचा पेपर असणार आहे. 100 क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. 2 तासाचा वेळ तुम्हाला असणार आहे. या सगळ्या अनुषंगाने तुम्ही तयारी करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. अगोदरच जो जागा होतो तोच याच्यामध्ये सक्सेस होतो हे समजून घ्या. बघा, तर ही जाहिरात जी आहे ती साधारणतः जूनच्या मध्यापर्यंत तुम्हाला मिळू शकते. हे समजून घ्या. ओके. अन्न पुरवठा निरीक्षक 2000 भरती 2023 अनुषंगाने मित्रांनो आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. लक्षात घ्या, 320 पेक्षा सुद्धा जास्त पदांची ऍड या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो 19 मे म्हणजे कालपासून ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे ती या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात घ्या. ओके. सोबतच हे लक्षात घ्या की कालावधी जो आहे बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय, कालावधी साधारणतः 60 दिवसाचा कालावधी आपण या बॅचचा डिझाईन केलेला आहे. ही प्रॉपर टार्गेट करून अन्न पुरवठा निरीक्षकासाठीची ही बॅच जी आहे ती आपण तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. हिचा वेळ जो आहे तो 1 ते 5 या वेळेमध्ये ही बॅच आहे. म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही लाईव्ह लेक्चर पण ऐकू शकता. आणि जर ह्या वेळेत नाही ऐकता आले तर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा लेक्चर ऐकता येईल आणि कितीही वेळेस ते लेक्चर ऐकता येऊ शकतं. ओके, येते लक्षात. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी नक्की ऍडमिशन करून घ्या. या बॅच साठी तुम्हाला जो काही फॅकल्टी वृंद असणार आहे किंवा जो काही शिक्षक वृंद असणार आहे, लक्षात घ्या, मराठी विषयासाठी तुम्हाला गणपत उघडे सर असणार आहेत, राज्यघटनेसाठी तुम्हाला सागर हंगे सर असणार आहेत, इंग्रजीसाठी तुम्हाला रुचिता सुर्वे मॅडम असणार आहेत, गणित बुद्धिमापनासाठी तुम्हाला विशाल लिमन सर आहेत, भूगोलासाठी तुम्हाला गोपाल मोजर सर आहेत, इतिहास आणि चालू घडामोडी विषयासाठी मी विपुल वाघमोडे तुम्हाला या ठिकाणी आहे आणि सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला अविनाश पत्तेवार सर या ठिकाणी असणार आहेत. ही बॅच ऑनलाईन स्वरूपाची आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आहे. कारण तमाम ग्रामीण भागातील विद्यार्थी खरं तर या अनुषंगाने तयारी करत असतात आणि आमचा हाच एक उद्देश आहे की जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पदाला गवसणी घातली पाहिजे. या अनुषंगाने ही बॅच जी आहे मित्रांनो ती आपण लॉन्च करत आहोत. हे लक्षात घ्या. तुम्ही जर पुण्यातून असाल तर दिलेल्या पत्त्यावर म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता. किंवा तुम्ही नाशिक मधून असाल तर इन्फिनिटी अकॅडमी, दुसरा मजला, उपाध्याय क्लासेस, अशोक स्तंभ, वकीलवाडी, नाशिक या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर का लांबून असाल म्हणजे या 2 जिल्ह्यातून नसाल तर काळजी करायची गरज नाहीये. 9529988692 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा 9028089595 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला बॅच संदर्भात सर्व माहिती मिळेल किंवा तुम्हाला कसली हेल्प हवी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्वतोपरी मदत जी आहे ती केली जाणार आहे. ओके, त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे. कुणीही सोडू नका आणि अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच.